तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण ट्रिग्नॉमेट्री चालू केलेलं आहे काल परत, हो की नाही? सो ट्रिग्नॉमेट्रीच्या संदर्भातच आपण थोडंसं मागं गेलो आणि आपण काल जरा बेसिक केले परत. अँड कालच्या बेसिक्समध्ये मी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री मधले खूपशा गोष्टी बेसिक्स ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि डिफरंट ट्रिग्नॉमेट्रिक रेशो हे आपण काल शिकलो. आता या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये साइन थिटा आणि कॉस थिटा परत एक छोटीशी रिव्हिजन आणि कोपऱ्यात आपण लिहून ठेवायचं. सगळ्यात पहिल्यांदा अशी एक डायग्राम काढा ट्रायंगलची, राईट अँगल ट्रायंगलची, आणि हा थिटा, राईट, इट इज 90 डिग्री, आणि हा काय असणार आहे 90 मायनस थिटा. ह्या दोघांची बेरीज 90 असते, म्हणून जर 90 मधनं थिटा मायनस केला तर हा 90 मायनस थिटा होतो. This is ABC. Now this particular length we had given name A, this we had given C, and this we have given B. नेम म्हणजे ऍक्च्युली त्या लेंथ्स आहेत, लेंथ, लांबी. तर साइन थिटा वी हॅव लर्नड, मी कोपऱ्यात लिहून ठेवतो आणि तुम्ही पण लिहून ठेवा. नेहमी तुम्हाला सांगितलं ना काल, एक पेपर बनवून ठेवा. आय थिंक तुम्ही तो पेपर काल बनवलाय, ठीक आहे? So that paper you should always make. Sin theta is A upon C. Then cos theta is adjacent upon hypotenuse, that is B upon C. And tan theta, no doubt it is sin theta upon cos theta, but in terms of side it becomes opposite upon adjacent side, A upon B. Then we have learned sec theta, that is equal to 1 upon cos theta च्या उलट, so it is C upon B. Then comes to cosec theta. What is cosec theta? Again 1 upon sin, 1 upon sin theta, so it is C upon A. And cot theta is 1 upon tan theta, so B upon A. This is what we have. This is the basic, what you can say, heart of the trigonometry, and you should know that. And after doing this, we have learned this thing also. Sine 90 minus theta is cos theta. लक्षात ठेवायचं. Sin theta A upon B. Sine 90 minus theta again sin theta opposite upon hypotenuse, so A upon C. Sin 90 minus theta opposite upon hypotenuse, so B upon C. पण B upon C काय आहे? cos theta आहे, म्हणून sin 90 minus theta is equal to cos theta. Then cos 90 minus theta. Cos 90 minus theta, cos theta adjacent upon hypotenuse, so cos theta. पण cos 90 minus theta adjacent upon hypotenuse. इस एंगल के लिए this side becomes adjacent. For this angle, this become opposite. Hypotenuse remain as it is. So cos 90 minus theta is adjacent upon hypotenuse, because for this angle, this is adjacent. So write down A upon C. Hypotenuse always same, but when you see it is A upon C, which is nothing but sin theta, so you can write down sin theta. So cos 90 minus theta is sin theta. This is what we have learned. One more thing, tan 90 minus theta. Give me 2 minutes, huh? I will just put the ink in this, because this pen is good, it writes good. This is clockwise फिरवल्यानंतर हे निघतंय. This is the beauty of these phones. 1 second. Hello. Yes, who is this? हाँ बेटा, मैं तुझे 10 मिनट में 1 बजे फोन करूं, अभी लेक्चर चालू है.
ओके बच्चे, बाय. हे सभी माझे स्टुडंट्स आहेत. आता शाळा चालू झाली की आसिफ सरांची आठवण येते. हॅलो आसिफ सर. खूप छान विद्यार्थी आहेत आणि मला आवडतात. मला जो माणूस जबाबदार ना, मला खूप आवडतो. जबाबदारी. आता माझ्या मुली, तुम्हाला सांगतो, 10वी मध्ये पण त्यांना काही सांगायची आवश्यकता पडली नाही. हा, अभ्यास असा करा, तसा करा, प्रोसेस अभ्यासाची, याच्याबद्दल जरा भरपूर आर्ग्युमेंट्स व्हायचे. कारण कसं असतं, घर की मुर्गी दाल बराबर. आता घरात पण, आणि माझी मिसेस पण इंजिनियर आहे आणि वॉलचंद कॉलेज सारख्या कॉलेजमधनं तिने इंजिनिअरिंग केलंय. त्याच्यानंतर बुधगा कॉलेजमधनं तिने बीई केलं. शी इज इक्वली ब्रिलियंट टू टीच द किड्स. आणि ती विद्यार्थ्यांना, खूप छान छान विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तिने पण परिवर्तन आणली. सो शी वॉज टेकिंग केअर. पण असते, प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी असते. अभ्यास येणं, माहीत असणं हे वेगळं, आणि अभ्यास करण्याची एक विशिष्ट पद्धत जर तुम्ही अवलंबली, तुम्हाला 100% पण दूर नाही येत. आणि झालंय. मी तुम्हाला रियाची पण गोष्ट सांगितली, कशी ती फेल होती जानेवारीमध्ये आणि 89 वरती गेली. सोपं आहे, फार सोपं आहे. का आपण अभ्यास खूप करतो पण मला काय मार्क पडत नाहीत, ह्याचं कारण असतं. and that we should find out, and it is called analysis. आपण तिथं कमी पडतो. We don't analyze ourselves. There where we go wrong. So we are not supposed to go wrong in that particular aspect. तिथं आपण चूक नाही केली पाहिजे. फक्त माहित असून फायदा नाही, पण नंबर का येत नाही. सो देर इज सम मेथड, देर इज समथिंग. काही काही गोष्टी आपण लक्षातच ठेवत नाही, काही काही गोष्टी आपण इग्नोर करतो. एक मिनिट, मी जरा फॅन लावतो. फॅन चालू, कारण या रूम मध्ये आम्ही कधी, इट इज ऑलमोस्ट काइंड ऑफ अनयुज्ड. जेव्हा कोणी गेस्ट वगैरे यायचे किंवा माझी आई बाबा यायचे, सासू सासरे यायचे, सासू यायच्या माझ्या, त्यावेळी त्या इथं राहतात. तोपर्यंत ती अशी, आणि मोठ्या मुलीसाठी मी बनवलेलं होतं टेबल, मी स्वतः बनवलेलं होतं वरचा पार्ट. पण ती इथं कधी अभ्यासाला बसतच नाही, बेडरूम मध्येच बसते. सो दॅट इज हाऊ. एनिवेज, तर येतात मध्ये मध्ये विद्यार्थ्यांचे फोन, आणि विद्यार्थ्यांचे फोन मला आवडतात. पण आता सध्या वेळ जरा कमी असतो बाळांनो, राग मानू नका. सो टॅन ऑफ 90 मायनस थिटा. आता बघा, टॅन थिटाची व्हॅल्यू काय आहे? ए अपॉन बी. म्हणजेच काय? थिटाच्या अपोजिट आणि ही लगतची बाजू. अपोजिट अपॉन ऍडजेसेंट. लिहून ठेवा फार तर, म्हणजे आणखीन तुम्हाला डिटेलमध्ये इमिजिएटली तुम्हाला इन्फॉर्मेशन, ती डायग्राम तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. टॅन थिटाची व्हॅल्यू इथं पाहायची, ए अपॉन बी, अपोजिट अपॉन ऍडजसेंट. मग टॅन 90 मायनस थिटा, अपोजिट अपॉन ऍडजसेंट, मग बी अपॉन ए येणार. सो इट इज बी अपॉन ए. थांबा जरा एक मिनिट. बरोबर, पण बी अपॉन ए काय आहे? कॉट थिटा आहे. म्हणून टॅन 90 मायनस थिटा इज कॉट थिटा. काही ट्रिग्नोमेट्रीला तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाहीये. यू अप्लाय युअर ब्रेन अँड नॉलेज. कॉस थिटा म्हणजे लगतची अपॉन हायपो, साइन थिटा अपोजिट अपॉन हायपो, टॅन थिटा अपोजिट अपॉन ऍडजसेंट, आणि कोसेक सेक कॉट उलट. समजलं? नाउ गोइंग बॅक टू द मेन स्ट्रीम क्वेश्चन्स. काल मी तुम्हाला दिलेलं होतं वन आयडेंटिटीज, आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके, identities. What are identities we have? Sine square theta plus cos square theta is equal to 1. This was the first identity we studied yesterday. So let us take the LHS of it. LHS. याला म्हणतात left hand side, याला म्हणतात right hand side. And whenever it is asked, prove करके दिखाओ, तो पहले LHS ले लो. So what is LHS? Sine square theta plus cos square theta is equal to 1. 1 लिहायचं नाही.
साइन थिटाची व्हॅल्यू लिहा ए अपॉन सी चा स्क्वेअर प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू बी अपॉन सी चा स्क्वेअर. काल भरपूर मुलांनी मला करून पाठवलं. सुंदर, साक्षी, थोरात, सुपणे, ज्यांचं जसं जसं रॅन्डमली मिळतं. आणि माझा मोबाईलचा डिस्प्ले गेलाय त्याच्यामुळे मला कॉम्प्युटरवरती बघावं लागतं. सो इट इज बिट. एक 2 दिवसामध्ये होऊन जाईल मोबाईलचं काम. दुकानं पण बंद आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर साक्षीचं मला काल दिसलं, पटकन पाहिलं. साक्षी छान केलंस बाळा तू, सुंदर. थोडंसं पाहिलं पण ते पण छान होतं. सो दिस इज बेसिकली ए स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू, दोघांचे बेस सेम आहेत, मग आपल्याला एक बेस करून वरच्यांची बेरीज करता येऊ शकते. इथपर्यंत मी आलो. आता इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगणं महत्वाचं आहे. राईट डाऊन पायथागोरस थिअरम. मी ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास असाच घेतो, परत परत रिपीट करतो, मी काळजी करू नका. माझी सवय आहे ती. पायथागोरस थिअरम जोपर्यंत तुमच्या दिमागात घुसत नाही तोपर्यंत मी असं करत राहतो. स्पेलिंग पहा जरा, कुठं उलट सुलट असू शकेल. मला काय थोडंसं स्पेलिंग मध्ये माझं प्रॉब्लेम होतो, कारण मी काही इंग्लिशचा टीचर नाही आहे. थिअरम, ओके, त्यात ई आहे का ओ आहे पहा. नाव पायथागोरस थिअरम काय म्हणतो? इन अ राईट अँगल ट्रायंगल, यू कॅन राईट डाऊन. In a right angle triangle, this is A, this is B, this is C. As per that, in a right angle triangle, hypo square, length of hypo, ह्याची जी लेंथ आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू sum of square of other two sides. So A square plus B square. Write down. Pythagoras theorem लिहा. Thus, according to Pythagoras, in a right angle triangle, लिहा. In a right angle triangle, in a right angle triangle, the square of the hypotenuse, hypo म्हणून लिहा फक्त, काही प्रॉब्लेम नाही. The square of the hypotenuse, the square of the hypotenuse the square of the hypotenuse is equal to is equal to sum of is equal to sum of square of squares, not squares, of other two sides. Other two sides. मला श्रीजितचा वगैरे फोन आला होता की तुमच्याकडे लाईट नाही सर आणि आम्हाला जरा लिंक पाठवा. बाळांनो, असं 11th आवरला मला फोन नका करू. तुम्ही काल मेसेज दिला, सानिकानं पण मला मेसेज दिला होता, पण मला लक्षात राहत नाही. आणि माझा मोबाईलचा व्हॉट्सअप गेलाय ना आता थोडे दिवस, आणि 1-2 दिवस. तर तुम्ही काय करा, बरोबर मला 11 वाजता माझं व्हॉट्सअप मी लॅपटॉपवरती ऑन असतो, मला मेसेज पाठवत जावा. फलटणचे कोणीतरी विद्यार्थिनी आहेत, ते पण पाहतात, त्यांना पण लागतं झूमचा आयडी, पण तिचा माझ्याकडे नंबरच दिसेना कुठे आहे तो. तिला मी झूम वरती ऍड करू शकत नाही आपल्या ग्रुपवरती ज्यांना ज्यांना आयडी जातो, कारण माझ्याकडे डिस्प्ले नाही मोबाईलचा, आणि कॉम्प्युटरवरती ऍड करण्याची फॅसिलिटी असेल मला माहित नाही. सो प्लीज रिमाइंड मी. ज्या कोणी विद्यार्थिनीनं, त्या फलटणच्या सुनीता चव्हाण तिचं नाव आहे बहुतेक, तिला सांगितलंय आपल्या क्लासेस बद्दल, तिला परत एकदा रिमाइंड करा की तिनं मला व्हॉट्सअप मेसेज करावा म्हणून. मग तिला मी ऍड करू शकतो का पाहतो मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, नाहीतर मोबाईलवरनं मी आज काही ना काहीतरी करेनच. तो श्रीजित आणि सानिका प्रयत्न करा टीव्ही वरती पाहण्याचा, किंवा माझ्या युट्यूबला जावा, आता लाईव्ह चालू आहे. ज्यांना ज्यांना झूम वरती येता येत नाही किंवा येऊ शकले नाहीत माझ्यामुळं, आणि टीव्हीचा प्रॉब्लेम लाईट गेल्यामुळे मंगळवार असेल, युट्यूब वरती माझ्या सबस्क्राईब तुम्ही केलेला असेल, तिथं आता लाईव्ह चालू आहे, पहा. आसिफ सय्यद म्हणून टाकलं तरी येईल ते तुमचं युट्यूब मध्ये. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स, बरोबर आहे बाळांनो. मग
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू आपण सी स्क्वेअर लिहू शकतो की नाही? म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे सॉल्व्ह करता त्यावेळी हा थिरम लिहायची आवश्यकता नाहीये. इथं फक्त याला सांगा की बाबा रे, ही जी आम्ही स्टेप केलेली आहे ती पायथागोरस थिरमच्या अनुसार केलेली आहे, हे तुम्हाला लिहावं लागेल. बट वी नो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थिरम असं लिहायला पाहिजे तुम्हाला. डॉट 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 अकॉर्डिंग टू पायथागोरस थिरम. मग काय झालं? सी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो बाळांनो, आम्ही प्रूव्ह केलं की नाही? LHS इज इक्वल टू RHS. RH इज 1. ठीक आहे, हे काल झालंय पण परत एकदा सांगितलं हरकत नाही, कारण हे येतं. नेक्स्ट, कारण तुम्हाला काल शिकवताना मी थोडंसं पायथागोरस सांगितलं की नाही मला आठवत नाही. दॅट इज वाय आय एम रिटन दिस. नाउ फर्स्ट सेकंड नेक्स्ट आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तरी जरी तुम्हाला मी अभ्यास करा म्हणून दिला असेल, इट इज माय ड्युटी टू टेल यू, टू टीच यू, टू शो यू. So I'm doing it. So let us take LHS. 1 plus tan square theta. So 1 tan theta ची व्हॅल्यू काय आहे? A upon B. So 1 plus A upon B. मी जरा इकडे लिहितो म्हणजे आपल्याला खाली जास्त जागा मिळेल. आता इथे LCM काढला पाहिजे. दोघांच्या खाली पहिल्याला 1 लिहा, दोघांच्या खाली B आला तरच वरच्या बाजूला आपण दोघांचं ऍडिशन करू शकतो. सो 1 इंटू बी, एकालाच फक्त आपण खालीच लिहू शकत नाही, वरती आणि खाली दोघांना पण बी न गुणाकार केला पाहिजे. 1 इंटू बी इज इक्वल टू प्लस ए अपॉन बी. मग हिची स्टेप इथं करतो. नको, आय डू नॉट वॉन्ट तुम्ही काही चुकीचं लिहाल, कारण हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ह्या येतात. आता वरती काय आलं बाळांनो? बी अपॉन बी, आणि खाली काय आलं? इथे काय आलं बाजूला? ए प्लस बी, ए अपॉन बी, सॉरी, प्लस ए अपॉन बी. सो नाव बेस एक आहेत, आपण ऍड करू शकतो वरच्यांच. ए प्लस बी. थांबा, कुठं काही चुकलं, कुठं काही होतं का आपल्याला पाहायला पाहिजे, कारण मला असं वाटतं की कुठेतरी चुकायला लागले. हा, बघा बघू आपण किती चूक करतोय. तेच म्हटलं, असं ए प्लस बी येणं शक्यच नाही, कारण तिथं पायथागोरस यायला पाहिजे. हा, काहीतरी बोलणं गेलं, कुठेतरी डोकं डिस्ट्रॅक्ट झालं, असं होतं. एक मोठी श्वास घेऊन सोडायचं, थांबायचं, एक पॉज घ्यायचा आणि सुरू करायचं. सो आय विल रब दिस. सो इट विल बी बेसिकली 1 अपॉन बी. इथं पण बी नाही आहे, इथं 1च आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करूया. 1 अपॉन 1, काही नसलं तर 1 अपॉन 1 लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. सॉरी बच्चा लोग, आता दोघांचे आपल्याला सेम करायला पाहिजेत, म्हणून मी दोघांचे सेम केले. वरती पण बी स्क्वेअर 1 इंटू बी स्क्वेअर केलं, खाली 1 इंटू बी स्क्वेअर केलं, इज इक्वल प्लस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. सो वी हॅव बी स्क्वेअर. 1 न मल्टिप्लाय केली की काही फरक पडतो का बाळांनो? नाही पडत. बी स्क्वेअर हे आलं. मग बेस सेम आहेत, वरती ऍड करा. बेस सेम आहे, बी स्क्वेअर, वरती लिहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बट अकॉर्डिंग टू पायथागोरस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. सो राईट डाऊन सी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. इथं लिहायचं डॉट 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 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर पायथागोरस थीरम असं लिहा. ठीक आहे, सपोर्ट देणं फार चांगलं असतं, परीक्षकाला फार आवडतं. नाव सी अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. सो सी अपॉन बी काय आहे तिकडे बघा, सेक थिटा आहे. सो सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर विच इज नथिंग बट सेक स्क्वेअर थिटा. सो वी प्रूव्ड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. साक्षी चेक कर बेटा, काल तुम्हाला मी अभ्यास दिला होता, परत एकदा चेक करा की तुम्ही अशा पद्धतीने केलंय का नाही, आणि लिहून घ्या. लिहून झाल्यावर हात वर,
पाय नको. झूमवरच्या असलेल्या विद्यार्थ्यांचा तोच मला फायदा होतो. मला कळतं की बाबा कुठं झालं की नाही झालं, नाहीतर पुसायच्या आधी प्रॉब्लेम होतात ना. छान. इशिका, आय थिंक यू हॅव डन yesterday. If you are not done today, let me know. Good. शर्मिष्ठा, श्रुती, टीव्ही वरती पिक्चर क्वालिटी व्यवस्थित आहे ना? फक्त मला हात वर करून सांग. आय थिंक इट इज ब्युटिफुल बिकॉज आज मी लाईट्स वगैरे ऍड केलेत सुंदर अगदी. आणखीन करणार आहे आणि बहुतेक मोठा कॅमेरा पण ऑपरेशनल होईल. ओके, सो आय विल रब दिस. नाव नेक्स्ट आयडेंटिटी. बघा हे लिहिण्याचा फायदा किती होतो. आता लिहावं लागतं. आपल्याला जर माहित असलं तर लिहायची आवश्यकताच नाही. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. अशीच आहे बहुतेक, पण बघू बरोबर आहे की नाही. नसेल पण रिपेअर करू आपण. आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत, फक्त घालायचे आहेत. झालं तर बेस्टच. 1 प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू काय आहे बाळांनो? बी अपॉन ए चा ब्रॅकेट स्क्वेअर. सर तुम्ही इथं गडबड केली होती मगाशी. सो 1 प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. सो आता ए स्क्वेअरचा एलसीएम काढायचा. सो ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर 1 न लिहितो मी इथे परत, मला काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासाठी. प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. सो ए परत आपण इकडे येऊयात, इथून इथे इज इक्वल टू 1 ए स्क्वेअर. खाली आला एकच एलसीएम, वरती ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अगेन वी नो a square plus b square is equal to c square. Write down due to Pythagoras theorem. You should write down a square plus b square is equal to c square. खाली लिहा पायथागोरस थिरम. नुसतं तुम्ही पायथागोरस थिरम म्हणून दिला तरी चालतं बाळांनो, काही फरक पडत नाही. सो मग दिस c square upon a square is nothing but c upon e bracket square. c upon e काय कुठे आहे का पहा. Sin theta, cosec theta is c upon e. So can I put here cosec theta square? So what we write is correct. चूक असेल तर आमच्या कुठेतरी याच्यामध्ये चूक झालेली असणार, पण आमचं कॅल्क्युलेशन मध्ये तरी परत एकदा पाहायचं. कॉट थिटाची व्हॅल्यू काय? बी अपॉन ए. सो बी अपॉन ए, बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इथं गेला, इथं पण आला ए स्क्वेअर. बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर. सी अपॉन ए इज कोसेक थिटा. सो इट इज कोसेक स्क्वेअर थिटा. सो इज इक्वल टू असं नेहमी लिहा RHS. हेन्स खाली लिहायचं प्रूव्ड. आता या ज्या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहेत ना बाळांनो, हे तुम्हाला यूज करावे लागणार आहेत येणाऱ्या तुमच्या गणितांच्या मध्ये. पुढचे जे ट्रिग्नॉमेट्रिकचे प्रॉब्लेम्स यू विल हॅव टू सॉल्व, इन दॅट यू विल बी नीडिंग दिस. There are some girls who have joined recently. माझ्याकडे मेसेजेस आलेत त्यांचे, बट आय एम नॉट एबल टू स्टोअर युअर नंबर. तर मी ज्या दिवशी ज्या ज्या लोकांना माझ्या माय टीव्ही वरनं माझे मेसेजेस येत नाहीयेत, त्या लोकांनी मला मी अनाउन्स करेन त्या दिवशी मला परत व्हॉट्सअप पाठवायचा आहे. ठीक आहे. आय थिंक देर इज वन गर्ल, फ्यू गर्ल्स फ्रॉम इचलकरंजी, and I doubt they are getting on television. If they are not getting on television, I will share the
link of YouTube also, but if you are getting on television, it is a flawless. चांगल्या पद्धतीनं transmission येतं. So you can see that, and when maybe tomorrow or day after I will announce, you can send me again your WhatsApps. So I will add your numbers. Okay. Let me see if I can take the help of computer to do connect my mobile. So this is proved. If done, please raise your hand. If done, please raise your hand. If done, raise your hand. Bacha party. Okay. What about Sharmishta and Shravani? Good. Good. Fine. So let's go for next. Now identities अभी तक तो तीन ही है. जैसे जैसे कुछ और भी है, बहुत है, बट अगर है तो मैं आपको पढ़ाऊंगा ड्यूरिंग द कोर्स ऑफ स्टडी. अभी सबसे पहला एक्सरसाइज जो हम करेंगे, दैट इज सपोज आई गिव यू अ ट्राइंगल. लेट इधर स्टार करो. एक टाइप सिखा रहा हूं इसलिए स्टार करो. ए, दिस इज बी एंड दिस इज सी. नाउ सपोज आई गिव यू 3, 4 एंड 5. ये करेक्ट है कि नहीं? मैंने साइड दिया हुआ. ये करेक्ट तभी होता है when these all are पाइथागोरियन ट्रिपलेट. पाइथागोरियन के ये बच्चे हैं कि नहीं देखना है. पाइथागोरियन का बच्चा किस तरह से होना चाहिए? पाइथागोरस बोलता है AC स्क्वायर इज इक्वल टू AB स्क्वायर प्लस BC स्क्वायर. सर अगर ये प्रूव कर देते हैं ये तीनों मिलके तो ये मेरे बच्चे हैं. दे आर माई ट्रिपलेट्स, अदरवाइज दे आर नॉट माई ट्रिपलेट. देखते हैं. राइट डाउन 5 स्क्वायर इज इक्वल टू 3 स्क्वायर प्लस 4 स्क्वायर. It's a 25. 9 plus 16. So it is 25. Yes, they are Pythagorean triplet. So कोई भी तीन नंबर इस तरह से दिए हैं तो बताएंगे. अभी ऐसा देंगे वो लोग 3,4,5. बता दो ये पाइथागोरियन ट्रिपलेट है कि नहीं. छोड़ दो 4, 5. दे विल गिव यू लाइक दिस ऑल्सो. अपने पास दिमाग चाहिए कि हाइपोटेनस बड़ा होता है, उसको पहले बाहर निकालो. सो 5 का स्क्वायर करो. बाकी 3, 4 किधर भी रहने दो, अपने को मतलब नहीं है. ये 3 रहने दो, वो 4 रहने दो, अपने कोई मतलब नहीं. सो 3 स्क्वायर प्लस 4 स्क्वायर करके देखो. अगर मैच होता है तो ये पाइथागोरियन ट्रिपलेट है. क्या है? राइट डाउन पाइथा. एडिशनल इंफॉर्मेशन है, जानबूझ के दे रहा हूं. जैसा मैंने आपको पाइथागोरस का थ्योरम लिख के दिया. पाइथागोरियन ट्रिपलेट कहते हैं उसको. इन ब्रॅकेट लिखो पायथागोरियन के. पायथागोरसचं तिळ, जसं जुळं असतं तसं तिळ. ट्रिपलेट. ओके. सो आई विल रब दिस. डन. कोई तो एक हाथ ऊपर करो. इसको स्टार करना. शर्मिष्ठा. ओके ठीक है चलो. आई विल रब इट. ये देख के दिल झूमा, ये अंगड़ाए
दीवाना हुआ बादल. विराज नसतो का आजकाल? आय डोंट नो. त्याचा कधी फोन मेसेज काही येत नाही, झाड नाही लावलं. एनिवेज, सो दिस इज, यू कैन से थीटा. अब देखो, if you been given a value of sin theta is 3 upon 5, they will tell you to find cos theta. How you will find? You are not supposed to take direct 3 4 5. अगर लेंथ दिया है तो फाइन, हम डायरेक्ट डाल दिया. कैसे डाल दिया? 3 और 5. सो हमारे पास क्या है? AC स्क्वायर इज इक्वल टू AB स्क्वायर प्लस BC स्क्वायर. अगर उन्होंने लेंथ दिया है तो, डायरेक्ट लेंथ दिया है तो. रेशियो दिया है तो नहीं कर सकते. अभी डायरेक्ट लेंथ दिया है तो क्या करेंगे हम? 25 दैट इज 5 स्क्वायर. AB स्क्वायर कितना है? 3 अपॉन 3 स्क्वायर. BC स्क्वायर हमारे पास नहीं है तो BC स्क्वायर. सो दिस इज 25 9 प्लस BC स्क्वायर. सो BC स्क्वायर क्या आएगा? 25 माइनस 9. ये 9 इधर आएगा, सो minus 9. So it is 16. So BC square is equal to 16. BC is equal to 4. Write down this. I will tell you why I have given this. First write down. धीरे 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 ढक्कन खोल देने का दिमाग का, वो कर रहा हूं. बिकॉज जब आपने बताया कि हमको समझ में नहीं आ रहा है, तो क्यों समझ में नहीं आ रहा है उसको देखते हैं. आना चाहिए. दिल आज खुशी से पागल है. सपोज ये दिया नहीं आपको, इसीलिए बताया मैंने ऐसे क्वेश्चन. नाउ BC इज इक्वल टू 4 आने के बाद व्हाट इज cos थीटा? cos थीटा इज BC अपॉन AC. सो इट इज 4 अपॉन 5. अगर डायरेक्ट लेंथ दिए हैं तो, ऐसे बोल रहा हूं मैं आपको. दिया ही है उन्होंने साइड में तो क्या प्रॉब्लम ही नहीं है. Slowly I will take you to the mainstream. If done, raise hand. हर्षवर्धन, हँडरायटिंग अच्छा निकालो. चांगलं हँडरायटिंग काढा. लवकर करायच्या नादामध्ये हँडरायटिंग चांगलं वाईट नाही आलं पाहिजे. प्रत्येक वेळी खाली अंडरलाईन करा छोटीशी. And always for the new topic, either do arrow or star so that you can understand you are getting into new topic. हे डबल स्टार करो, बताता हूं क्यों. यहाँ पे लेंथ दिया हुआ है, डायरेक्ट लेंथ है. दिस इज डायरेक्ट लेंथ, ये रेशो नहीं है. रेशो लिया है हमने, बट इट इज एक्चुअल नंबर सही है. बताता हूं क्या बोल रहा हूं. होने के बाद हाथ ऊपर करो. ओके, सो नाउ आई एम रबिंग इट. अभी ये ऐसे ही रखना, इसको रब नहीं करना. मतलब आप नहीं रब कर सकोगे, मुझे ही करना पड़ेगा. अब सपोज आपको दिया गया है साइन थीटा इज इक्वल टू 6 अपॉन 10. I am rubbing. Don't write until I tell you. I am trying to teach you something different. I am trying to put something different in your brain. I am just removing it off. इसको रहने दो ऐसे. And they have given you
अभी पहले तो आपके पास है तो मैं तो रब कर सकता हूं, बट यू डोंट डू इट, तुमको ऊपर का रेफरेंस लेना है. साइन थीटा इज इक्वल टू 9/15, isn't it? Yes. But when they will give you sine theta is equal to 3/5. दोनों को 3 से डिवाइड किया. If you divide 9 divided by 3 and 15 divided by 3, you get this. So if they give you, these are not the lengths. है क्या actual? इसी ट्रायंगल का उन्होंने रेशो दिया है अपोजिट अपॉन हाइपोटेनस का. बट याद रखना, remember one thing, this is not matching to the actual length because it is ratio. Write down a sentence. A ratio never matches, never नहीं, can't, the ratio may not लिहा, may not match to the actual values. बड़े अक्षर में लिखो, इसको अपने ब्रेन में डालो. कुछ अलग तरीके से मैं आपको इसको आपके जहन में डालने की कोशिश कर रहा हूं. जहन मतलब ब्रेन. तुमच्या डोक्यात वेगळ्या पद्धतीनं हा कन्सेप्ट घुसवायचा मी प्रयत्न करतोय. द रेशो मे नॉट मॅच टू द ऍक्च्युअल व्हॅल्यूज. बघा, तुम्हाला करून दाखवलं मी इथेच. आणि जर तुम्हाला साइन 3/5 दिलं और ये दिया नहीं है, आप कैसे मालूम आपको क्या है? इट मे बी 9/5 का 3 से डिवाइड किया है. इसको 4 से मल्टीप्लाई करो. फॉर एग्जाम्पल, अगर मैंने आपको यहाँ पे पहले 3 था, अब दिया, तो यहाँ पे मैंने 15 दिया और यहाँ पे समझो 25 दिया. पहले 15 था, अब 25 दिया, तो करो 15/25. इसको 5 से डिवाइड करो, इसको भी 5 से डिवाइड करना पड़ेगा. सो 3/5. सो अगेन साइन थीटा अगर आपको 3/5 दिया है, आपको क्या पता 9 और 15 है या 15 और 25 है. बहुत सारे बच्चे इमीडिएटली पाइथागोरस थ्योरम निकाल के 3 प्लस bc स्क्वायर और व्हाटएवर x स्क्वायर इज इक्वल टू 5 स्क्वायर करके x स्क्वायर की वैल्यू निकाल के बोलते हैं सर हमको ये तो साइन थीटा बोले तो ऊपर का अपोजिट अपन हाइपोटेनस है, हमको मिल गया सर एडजेसेंट. नो, इट इज रॉन्ग. दे गिव यू द रेशियो बट दे डू नॉट गिव यू द एक्चुअल वैल्यू का पेयर. समझ में आया? यस, दैट इज व्हाई आई टॉट यू बाद में का और अभी का. इट कैन बी एनीथिंग. It cannot be 3.5. It's a ratio. मैं कल भी बोला, मेरी उम्र सपोज 50 है और श्रुति की उम्र 25 है. श्रुति को पहले बुढ़ा बना दिया 10 साल. तो 25/50 कितना हुआ? 1/2. So 1/2 is the ratio of the age of श्रुति and me. बात समझ में आई? तो हमारा श्रुति का उम्र 1 साल और मेरी 5 साल, ऐसा होता है क्या? मतलब रेशियो डजंट गिव यू द इंफॉर्मेशन ऑफ एक्चुअल वैल्यू. इतना दिमाग में रखना. ओके, राइट डाउन दैट सेंट. हाँ, यहाँ पे लिखा हुआ है मे नॉट मैच द एक्चुअल वैल्यू. ठीक है, अब चलते हैं आगे. आई होप इट इज डिलीवर्ड टू यू. अब क्या करते हो गलती, मैं बताता हूं. अभी सपोज मैंने आपको दिया रेशियो साइन थीटा इज इक्वल टू, write down if you want, where do the mistake happen. लिखो मत, you can see the video later. 3/5 दिया. फौरन आप क्या करोगे, साइन थीटा है तो बोले तो सर ये अपोजिट की साइड है, चलो ठीक है 3 स्क्वायर, ये एडजेसेंट साइड को हम x मान लेते हैं और ये 25 5 स्क्वायर. तो क्या हो गया, 9 प्लस एक्स स्क्वायर इज इक्वल टू 25, एक्स स्क्वायर इज इक्वल टू 16, एक्स इज इक्वल टू 4. सर ये एडजेसेंट होगा फिर, और cos थीटा इज इक्वल टू 4/5. रॉन्ग, इट्स रॉन्ग. देन अब बताते हैं आपको.
तो मैं क्या करूंगा बच्चों, अभी सपोज 4/5 लेते हैं, अपोजिट साइड थोड़ी बड़ी लेते हैं, 3 आएगा आंसर, बट कैसे मैं बताता हूँ, 3 नहीं आएगा बट 3 रेशियो में 3 आएगा। अब कैसे करेंगे, तो सर एक काम करते हैं, 4/5 दिया है ना, हम एक काम करते हैं, ले लो ये अपना राइट एंगल ट्रायंगल, ये थीटा है, डायग्राम निकालो, डायग्राम वो दे देंगे आपको, नहीं दिया तो आप खुद निकालो। 4 अपोजिट और 5, ये गलत लिखा आपने, क्योंकि मैंने आपको बताया था दोनों को किसी एक फैक्टर से डिवाइड किया होगा तो रेशो मिलता है। एक्चुअल वैल्यू कब मिलेगी, तो हम क्या करेंगे, लेट, अब डिवाइड करने के बाद रिड्यूस हुआ है, तो एक्चुअल लेने के लिए, एक्चुअल लेंथ आने के लिए आपको उस नंबर से मल्टीप्लाई करना पड़ेगा दोनों को, तो आपको एक्चुअल, देखो रेशो निकाल, मैंने आपको क्या बोला, 25 श्रुति की उम्र, मेरी 50, तो हमारा रेशो 1/2 आया। तो किसी ने बोला कि भैया तुम्हारे उम्र का रेशो 1/2 है, रेशो ऑफ श्रुति's एज अबाउट आसिफ सर's एज 1/2 है, फिर इसका मतलब श्रुति 1 साल की नहीं हुई, हमने इस एज के रेशियो को रिड्यूस किया है, तो हमने कितने से मल्टीप्लाई डिवाइड किया होगा, 25 से, सो 25/25 और 50, बिकॉज जितना भी बड़ा से बड़ा कॉमन नंबर होता है उससे डिवाइड करो, दैट इज द रेशियो। सो कितना आया इधर, 1/2, सो रेशियो 1/2 है, बट एक्चुअल एज 50-25 है, बट निकालेंगे कैसे, हमको तो पता नहीं कॉमन फैक्टर क्या है, और तीसरा साइड भी दिया नहीं उन्होंने, एक्चुअल वैल्यू तीसरी साइड की नहीं दी है, तो हम क्या करेंगे, हम ये कहेंगे अगर 25 से डिवाइड किया है तो वो जो 25 नंबर हमको तो नहीं मालूम, तो हमको x मान लेंगे ऑर्बिट्ररी, और एक काम करो k मान लो, क्योंकि ये दिया नहीं तो इसको x करो, हम कहेंगे कि k से इन दोनों को डिवाइड करने, ऊपर के और नीचे के नंबर को k ने डिवाइड केल्यानंतर आम्हाला हा रेशो मिळाला आहे, आता आम्हाला जर ऍक्च्युअल पाहिजे असेल तर आम्हाला k न वरती आणि खाली मल्टीप्लाई करावं लागेल, सो राइट डाउन, राइट डाउन मतलब देखो फिर लिखो, रेशो तो दिया है, लेट द के बी द मल्टीप्लीकेशन फैक्टर, मल्टीप्लीकेशन फैक्टर, लेट के बी द मल्टीप्लीकेशन फैक्टर, है कि नहीं, तो के से तो क्या हो गया, अपोजिट साइड, बिकॉज ये अपोजिट अपन हाइपोटेन्यूस होता है, अपोजिट साइड विल बिकम 4 into k, that is 4k, and hypotenuse will become 5 into k is equal to 5k, okay, let the k be the base, और यहां लिखना है let adjacent side, आप पूरा लिखो बच्चों लोग, adjacent side is x, मानना पड़ेगा ना अपने को कुछ तो कुछ, अब पाइथागोरस थ्योरम लगा सकते हो, बिकॉज पाइथागोरस थ्योरम इज नॉट एप्लीकेबल टू द रेशियोज, समझ में आया, तो ये ऐसे करना पड़ेगा। नाउ आफ्टर डूइंग दिस यू कैन राइट डाउन पाइथागोरस थ्योरम, नाउ यू गॉट द, अभी आप यहाँ पे लिख सकते हो 4-5, आपको लिखने की इजाजत नहीं, you are not supposed to write, you can write actual length 4k and 5k, k be the multiplication factor, जिसको आपने रेशियो बनाते समय डिवाइड करने के लिए यूज किया था, अब हम एक्चुअल लेंथ लेने के लिए दोनों को उसी नंबर से मल्टीप्लाई करेंगे, तो हमने किया, नाउ पाइथागोरस थ्योरम अप्लाई करो, ac स्क्वायर is equal to ab square plus bc square, राइट, अब डालो ac की वैल्यू 5k ब्रैकेट स्क्वायर इज इक्वल टू ab की वैल्यू 4k ब्रैकेट स्क्वायर प्लस bc स्क्वायर, सो 25k स्क्वायर 16k स्क्वायर प्लस bc स्क्वायर, सो bc स्क्वायर हम इसको इधर कुछ बिना करके है वैसे लिख सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं, bc स्क्वायर प्लस 16, आई डोंट लाइक, bc स्क्वायर प्लस 16k स्क्वायर, ये बाजू में इधर लिखे बिकॉज आसान पड़ता है और एक तरीका है वो, इज इक्वल टू 25k स्क्वायर, हमने चेंज किया कोई फर्क नहीं पड़ता है, नाउ bc स्क्वायर
इज इक्वल टू 25k² माइनस 16k²। सो कितना आया बच्चे लोग? 9k²। राइट नाउ टेकिंग स्क्वायर रूट बोथ द साइड। बहुत अच्छा लिखा हुआ है साक्षी ने, टेकिंग स्क्वायर रूट। साक्षी वंडरफुल बच्चा। टेकिंग स्क्वायर रूट बोथ साइड। BC square is equal to 9k²। सो BC स्क्वायर रूट लेने के बाद निकल गया ना, स्क्वायर रूट निकाला हमने, टेकिंग स्क्वायर रूट बोला है हमने, तो ऐसे स्टेप ऐसा करना पड़ती है। 9 का स्क्वायर रूट 3, k² का स्क्वायर रूट 3। सो BC की लेंथ हमको मिल गई x इज इक्वल टू 3k। राइट डाउन जब तक पानी लेके आता हूं। नहीं समझा है तो प्लीज रेज योर हैंड राइट नाउ। वापस YouTube का वीडियो देखो, वापस माय टीवी पे रिपीट देखो, नहीं पता चला वापस मेरे को फोन करो, कोई प्रॉब्लम नहीं। मुझे मालूम है ट्रिग्नोमेट्री आपको चैलेंज लगेगा, वर्ड प्रॉब्लम ऑफ लीनियर इक्वेशन इसलिए दूर रखा है। क्यों? आई विल टेक लीनियर इक्वेशन का एक छोटा सा रिवीजन एंड देन सॉल्व। मीनवाइल जब मैं आपको एक्सरसाइज देते जाऊंगा आपको तैयार करूंगा उस चीज के लिए। और सबसे बड़ी बात क्या है कि ट्रिग्नोमेट्री के बाद अरिथमेटिक प्रोग्रेशन इज वेरी इजी, नॉट अ प्रॉब्लम। सर्कल और ट्रायंगल में आपको चैलेंज आएगा। गायत्री का मुझे मैसेज था, डू नॉट वरी, आई विल मेक यू पीपल मास्टर, दिस इज माई वर्ड। राइट डाउन जब तक मैं पानी लेके आता हूं, और इसको पूरी तरह से अच्छी तरह से यहां से इस तरह से लिखो और समझ लो क्या मतलब क्या है इस के का। ये के तुमको एक्चुअल वैल्यू दिखा रहा है। देखो सबको अपने के से डिवाइड किया हुआ है। अब इसके बाद क्या करना बताता हूं मैं आपको। पानी थोड़ा ज्यादा ही लाना पड़ेगा। लिहून झालं बाळांनो? कुणीतरी एक हात वर करा, मला कळेल झालं म्हणून। Okay. Now, what we got? BC is equal to 3k. 3 was not the actual value. 3k is the actual length. So I will write down now cos theta is equal to adjacent upon hypo. So 3k actual length हमको लिखना है भाई, k gone 3/5. This is the way to find the ratio when only ratios are given. Cos theta is equal to 3/5. यहाँ पे लिखते हैं क्वेश्चन में फाइंड cos theta. Now sin theta and cos theta मिला है, अब निकालो बाकी के रेशियो, इधर लिखा हुआ है दिस इज A, दिस इज B, दिस इज C। निकालो पूरे के पूरे रेशियोस, यहां तक मत निकालो, नीचे वाले कॉट के ऊपर के पूरे निकालो।
फटाफट। और ये एक मॉडल और मास्टर सॉल्यूशन करके अपने पास रखो, इसको प्रैक्टिस करो, प्रैक्टिस इट फ्रीक्वेंटली। ये मास्टर सॉल्यूशन है, अंडरस्टैंडिंग है कि बाबा 3, 4 और 5 का मतलब ये नहीं होता है कि 4 अपोजिट की लेंथ है और 5 हाइपोटेन्यूज की लेंथ है, गलत। इट इज रेशो। नहीं तो श्रुति की उम्र 1 साल हो जाएगी, मेरी 5 साल हो जाएगी। जल्दी करो, पूरे के पूरे वैल्यूज खुद निकालो। साइन थीटा ए अपॉन सी दिया हुआ है 4/5, बी सी तुमने निकाल दिया, tan थीटा ए अपॉन बी। अब तुमको मालूम है ए की वैल्यू क्या है, 4k, और इसकी वैल्यू 5k। निकालो फटाफट। नहीं, आधे 15 सेकंड में एक होना चाहिए। सो 1 2 3 4 5 6, 3 मिनट, ओनली 2 मिनट्स। होने के बाद हाथ ऊपर, तोपर्यंत तुम्ही चेअर वरती बसतो, पाय दुखतात, 10 पासून उभं राहिले. यू नो वाय आय एम टॉकिंग इन हिंदी राईट नाउ डेज, कारण सीबीएसई ला मराठी बोलून चालत नाही, बिकॉज इट गोज एव्हरीवेअर इंडियामध्ये. तर त्यावेळी ते हिंदी बोलावं लागतं, म्हणून हिंदी येतं. मला मराठी आवडतं. आय लाईक मराठी. मराठी इज माय लँग्वेज. तुम्हाला गंमत सांगतो आता एक छोटीशी. आन काय सैया हमारो. श्रावणी और एक है, कराड़ में भी श्रावणी है. गुड.
त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवा। इशिका हो गया बेटा? सुंदर है सत्य शिवाहून। शर्मिष्ठा श्रावणी श्रुती डन। और हर्षवर्धन साहेब तुम्हाला काय वेळ लागतोय? इशिका शर्मिष्ठा ओके चलो नेक्स्ट। अब क्या सीखना है हमको ताकि हमको ट्रिग्नोमेट्री आसानी से आ जाए? अब कुछ नहीं सीखना है, जो बेसिक तुमको पढ़ाना था that is over. Now we will get into problems. We are ready to go now. हमको ये पता सीखना था कि सर जो वैल्यूज रेशियो में दिए जाते हैं वो एक्चुअल लेंथ नहीं रहते हैं, ये सिखाना था। वहीं पे गलती करते हैं लोग। अच्छा, अब 2 मिनट का ब्रेक इस तरह से लेना है कि वी विल डिस्कस समथिंग डिफरेंट। अभी टाइम क्या हुआ देखता हूँ पहले। यस वी हैव हाफ एन आवर, नॉट अ प्रॉब्लम। तो एक बार मैं मेरी आई वॉज इन कैलकाटा। मैं 1998-99 आई थिंक 99 1999 में आई वॉज इन कैलकाटा। मेरा जॉब था उधर। इट वॉज ब्रॉडकास्ट वर्ल्ड वाइड नाम की कंपनी थी। कौन सी कंपनी? ब्रॉडकास्ट वर्ल्ड वाइड। आवाज अच्छी आ रही है श्रुति? इट्स क्लियर एंड साउंड परफेक्ट है आवाज? हो सर। ओके ग्रेट। तो हम लोग जब कॅलकटा गए, सॉरी हाँ कॅलकटा में थे, आणि त्यावेळी तिथे एक फार मोठी नदी आहे, हुगळी हुगळी नदी। आय थिंक गंगा म्हणतात त्याला, तिथे हुगली म्हणतात सगळे। तर तिथे खूप छान आईस्क्रीमचं दुकान आहे, एकच आहे, आणि संपूर्ण मोठं असं गंगेचं पात्र आहे ते, खूप मोठी रिव्हर आहे। तर तिथं मोठी एक शिप येते, शिप, आणि त्या शिप मध्ये बसून तुम्ही ते जवळजवळ एक तासभर का 1.5 तास असं ते राऊंड मारतात नदीमध्ये। तर राऊंड मारल्यानंतर मी खाली थांबलेलो, त्यावेळी पैसे पण जरा कमी असायचे, आणि थोडं कलकत्ता, त्याच्यानंतर घरचा रेंट वगैरे अशा गोष्टी असायच्या, जरा जबाबदारपणा कुठेतरी आपल्यावरती खर्च करण्यापेक्षा मुलांच्यावरती, बायकोवरती झालेलं चांगलं, किंवा जे गरजू असतात गरजेपुरतं आयुष्य जगणं ही माझी बेसिकली थेअरी आहे। पूर्वी नव्हती एवढी, पूर्वी खर्च असं म्हणजे बाहेर जेवण करणं, हे ते, गाड्या म्हणाले की चेंज करणं, घड्याळ घेणं, मोबाईल चेंज करणं, अशी मेंटॅलिटी होती। कारण त्यावेळी थोडीशी सामाजिक जबाबदारी कळत नव्हती किंवा लक्षात नाही आली। पण जेव्हा समाजाकडे पाहतो आपण आणि तिथं आपण त्यांची गरिबी पाहतो, त्यावेळी अनावश्यक खर्च करायचं पटत नाही मनाला। आणि आता तरी पुढचे 6 महिने तरी आपल्याला फक्त एकमेकाचं पोट कसं भरता येईल हे पाहायचं। तर ही प्रवृत्ती माझ्यामध्ये पहिल्यापासून होती, आणि त्याच्यामुळं शक्यतो खर्च मी अवॉइड करायचो। तर मिसेस आणि मोठी मुलगी होती, त्यावेळी धाकटी नव्हती, त्या दोघांना पाठवलं। धाकटी पण छोटीच होती, 1.5 वर्षाची होती, मोठी पण 1.5 वर्षाची होती। धाकटी 2004 मध्ये झाली।
तर ते गेले आणि फिरून आले. आल्यानंतर एक व्यक्ती पहिल्यांदा आला, असं उतरतात आणि बाहेर येतात ना, आणि तो काहीतरी मराठीत बोलत होता. मी त्याला धरलं. म्हटलं का? अहो या म्हटलं मराठी जरा बोलूया, खूप दिवस झाले. बेंगॉलमध्ये इव्हन हिंदी पण कमी बोलतात. तर त्याला धरलं आणि बोलवलं, इकडे ये जरा आपण हिंदी बोलूया म्हणून, मराठी बोलूया म्हणून. त्याला मी घेतलं माझ्याजवळ आणि त्याशी बोललो. तो पटकन म्हणाला, तुमचं नाव आसिफ सय्यद का? मी म्हटलं हो, माझं नाव आसिफ सय्यद. तुम्हाला कसं माहिती? म्हटलं ज्या पद्धतीनं तुम्ही मला इथं खाली धरलं, तर त्या पद्धतीने तुमच्या मिसेसनं माझ्या मिसेसला धरलं. काय? या जरा मराठी बोलूया. तर अशी मराठीची आवड आहे. हे तुम्हाला जर एक छोटासा पाठ सांगायचा होता तो. दॅट इज व्हॉट आय टोल्ड यू. तर दुसरी गोष्ट, मदत करणे. आपण त्या दिवशी शनिवारी झूम मीटिंग केली. त्यावेळी साधारणतः 32 मुलं आली होती, मुलं मुली आले होते. काही काही 2-2 ठिकाणी विद्यार्थी जास्त, एके ठिकाणी बसून मला वाटतंय एके ठिकाणी मुलं जास्त अशी बसून बघत होती. पालक पण काही काही होते. तर त्यावेळी मी रिक्वेस्ट केली होती की कोणी तुमच्या आजूबाजूला जर त्रासामध्ये असेल तर मला कळवा, काय करता येईल पाहू. तर आपली मिरजेची जी श्रुती सोनावणे आहे, तिनं एक अशी फॅमिली तिच्या संपर्कात होती. एक स्त्री आणि तिची 2 मुलं आहेत आणि त्यांच्या मिस्टरांचं काहीतरी डेथ झाली रिसेंटली. तर काल तिच्या वडिलांचा पण फोन आला होता आणि मी त्यांना सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या घरी आपण अन्नधान्य भरूया. पहिलं जेवण, नंतर बघू दुसरं काय करता येईल. तर ते झालं आणि त्यांना आम्ही आज, मला वाटतं ते पोहोचवतील पण. आणि तर खूप छान काम श्रुती, तुझं कौतुक, तुझ्या बाबांचं कौतुक. पैसा दुसरी गोष्ट आहे, कोण देतो दुसरी गोष्ट आहे, पण एखाद्याचं पोट भरणं, ही जी इच्छा किंवा ही विचारसरणी फार गरजेची आहे. तर मला जरा कळू दे मित्रांनो, तुम्ही छोट्या छोट्या शहरामध्ये राहता, कशा पद्धतीचे तिथं प्रॉब्लेम्स आहेत, मला कळू दे. आता तुम्हाला सांगतो, चांभार जे चप्पल रिपेअर करायचे रस्त्यावरती बसून, छोटे छोटे जे पेंटिंग वगैरे करतात, तर मला गावोगावी पेंटिंग जर करायचं असेल, भिंतीवरती ऍडव्हर्टाइजमेंट असतात ना, त्या पद्धतीचं पेंटिंगचं काम माझ्याकडे येईल. त्यातनं मी त्यांना काम पण देईल आणि पैशाची मदत पण त्यांची होऊन जाईल, कमवतील ते. तर असा एक विचारसरणी आली माझ्याकडे. तर असे कोणी असतील तुमच्या भागामध्ये ज्यांना काम धंदा नाहीये किंवा त्यांना ह्या कोविडमध्ये खूप त्रास झालाय, कळू दे फक्त मला, बघू मी काय करू शकतो, ईश्वर कृपा. आणि जिथं केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. जिथे चांगले विचार, तिथं देव तुमच्या समोर उभा राहतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तर मला माहिती करून सांगा, ठीक आहे? सो फक्त ऑब्झर्व करा, लिहा आणि मला छोटंसं पत्र लिहा. मी श्रुतीला सांगितलं, श्रुती एक छानसं पत्र लिही बेटा, असं असं आमच्या आहेत, त्यांचं नाव असं असं आहे, 2 मुलं आहेत, त्यांच्या ह्यांचं हे झालंय आणि सर मी यांना देऊ इच्छिते. ते पत्र मी तुझं माझ्या बुलेटिन मध्ये प्रिंट करून टाकेन. कारण आमचं एक जसं न्यूज पत्रक निघतं, मॅगझिन निघते, तसं माझं एक मॅगझिन जुलै एंडला निघतंय. तुम्हाला सर्वांना पाठवीन. त्यात तुमची झाडं लावताना सगळ्यांची फोटो आहेत आणि ते जवळजवळ संपूर्ण भारतभरात जाणार आहे. कारण माझे इंटरनॅशनल मित्र पण आहेत, त्यांच्याकडे पण ते जाणार. सो कीप डुईंग गुड वर्क. शिकून मोठं व्हायचं आपल्याला, प्रश्नच नाही, पण माणूस म्हणून मोठं व्हायचं. माणूस की सगळ्यात मोठी शिक्षण. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. म्हणजे काय? ज्योत से ज्योत म्हणजे काय? माझ्या घरी उजेड असेल तर त्या उजेडानं मी दुसऱ्याला पण प्रकाश देण्याचा प्रयत्न करावा. देणारा देव आहे, लक्षात ठेवा. तुमच्या ज्योत मध्ये प्रकाश देणं हे देवाच्या हातात आहे. आणि त्यानं तुम्हाला दिलं म्हणून तुम्ही पण कुणासाठी मेडिएटर बना.
अँड दॅट इज हाऊ वी शुड हेल्प इच अदर. एक पण माणूस त्रासात नाही राहायला पाहिजे, ही आपली विचारसरणी. पुढे बघूया काय करायचं. ओके, दैव जाणले कोणी, चांगला विचार करायचा आणि पुढे जायचं. चलो अब नेक्स्ट सम करते हैं. आय विल जस्ट टेक द रेफरन्स फ्रॉम द बुक जे मला श्रुतीने पाठवलेले आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल करूया, कारण आता बेसिक तुम्हाला आता मी जे 4K 3K वगैरे सांगितलं हे तुम्ही केलेले आहेत ऑलरेडी, आणि तुम्हाला कसं करायचं ते पण सांगितलं. ह्याच्या पलीकडे काही नाही. ते मास्टर सम लक्षात ठेवा आणि पहिला एक्सरसाइज पूर्ण करा. ओके, नाही जे आले पट 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 मला रात्री आज मेसेज करा. मी साधारणतः 9:30 वाजता 9:15 व्हॉट्सअपवरती असतो, लॅपटॉपवरती. येऊ देत मला तुमचे मेसेज आणि करा मित्रांनो. जेवढं मी तुम्हाला तर जाताना अभ्यास मी देणारच आहे. श्रावणी 12:50 मला हात रेज कर आणि मला सर म्हणून बोलू पण शकतेस, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट सम, कॉस थिटा इफ, हे नेहमी बाजूला असलं पाहिजे एका पेपरवरती, लक्षात ठेवा. इफ कॉस थिटा आणि काय काय असलं पाहिजे ते पण सांगतो तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती आलं होतं 1, हे पण आयडेंटिटी आहे, माहित पाहिजे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय आलं होतं सेक स्क्वेअर थिटा, हे पण आयडेंटिटी आहे, माहित पाहिजे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, व्हाट इज दिस, दिस इज अगेन आइडेंटिटी, इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ये पूरा अपने को मालूम होना चाहिए. बाजूला लिहून ठेवा कुठंतरी. दिसतंय ना तुम्हाला मी लिहिलेलं? हो. पुढं, कारण माझ्यासमोर गणित आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे √3/2 इज इक्वल टू √3/2. फाइंड 1 minus sec theta upon 1 plus cosec theta. 1 minus sec theta 1 plus cosec theta. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं की कुठलंही सम मी पहिला करणार नाही, ट्रायल अँड एरर मेथड करणार. माझं पण चुकणार आहे करताना. मग मी कशा पद्धतीने विचार करतो ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह करताना, त्याच्याकडे लक्ष द्या. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा फाइंड म्हटलेलं आहे, बरोबर. कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा, किंवा उलट लिहा तुम्हाला जसं माहित आहे. सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा, तुम्हाला माहित आहे तिकडे आपण केलेलं होतं. सो cos थिटा की वैल्यू दी है तो 1/√3/2, सो इट इज गोइंग टू बी 2/√3. सेक थीटा की वैल्यू आ गई, बराबर. सो आई रोट हियर सेक थीटा इज इक्वल टू √2/√3. ना ही व्हॅल्यू काढण्यासाठी मला काय करावं लागेल? व्हॉट आय हॅव टू डू इन दिस, दॅट आय शुड फाइंड आउट. बघा मी विचार कसा करत जातो. कोसेक थिटाची व्हॅल्यू कुठनं तरी काढू शकतो का मी? नाही काढू शकत. मग बघूया आता काय करतोय आपण. आपल्याकडे आयडेंटिटी कुठली आहे साहेब? बघा बघू तिथे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे का आपल्याकडे? आहे ना, वापरा. साइन स्क्वेअर थिटा, मी पहिल्यांदा सेक थिटा काढून ठेवला, असंच माझी मर्जी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा माहित नाही आम्हाला, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मी घालणार. बघा लक्ष द्या कशा पद्धतीने विचार करतोय मी. √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस √3चा स्क्वेअर, हे असं होतं, लक्षात ठेवा. मी बेबी स्टेप करतो. 1 √3चा स्क्वेअर म्हणजे √3 इंटू √3 इज 3, लक्षात ठेवा. आणि हे पण सांगतो √3 प्लस √3, 3 नव्हे 2√3. आंबा प्लस आंबा म्हणजे 2 आंबे.
झालं. आता बघा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्या 3/4 ला मी इकडे घेऊन जातो, इथं प्लस आहे, इकडे मायनस होणार. 3/4. नाव LCM काढायचं. 4 into 1, 4 into 1 minus 3/4. वरती खाली इथं 4 आणायचे आहेत ना, मग वरती पण 4 न मल्टिप्लाय करा. सो 4 minus 3, दोन्हीकडे 4 झाले आता 4. सो काय आलं 1/4. What is 1/4? Sin square theta. Now if sin square theta is 1/4, then write down sin square theta is equal to 1/4 आणि ती लेंथ आहे म्हणजे प्लसच असणार आहे. सो sin theta is equal to 1. ठीक आहे. असं लिहिलं इथं ना, 1/4 आहे ना, स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट म्हटलं की सरळ सरळ साइन थिटा लिहू शकता 1/4. का बरं मी साइन थिटाची व्हॅल्यू काढली? कारण मला कॉस थिटा आणि सेक थिटा दोन पाहिजेत. आता मला माहिती आहे की सेक थिटा इज कॉस थिटाच्या रेसिप्रोकल असतो, सो 2/√3, आणि साइन थिटाचा रेसिप्रोकल कोसेक थिटा. सो राईट डाऊन नाव. सो कोसेक थिटा इज इक्वल टू 2. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा किंवा साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक थिटा. काय पण लिहा, 1/1/2. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाणार म्हणजे 2. राईट डाऊन हिअर कोसेक थिटा. बरोबर. इफ यू हॅव डन, रेज युअर हँड सो आय कॅन गो अहेड नेक्स्ट पार्ट. त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, इथे मोल ना घामाचे मोती होतील. अच्छा, ठीक आहे, यू फिनिश ऑफ. जे काही शिकवले ते रिपीट करा रोज. टिग्नॉमेट्रीला थोडा जास्त अभ्यास करा आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही रिपीट केलीच पाहिजे, प्रत्येक वेळी रिपीट केली पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अज्ञानी तो घडवावा, अज्ञानी तो घडवावा, भीतर सागर हे सत्य शिवाहून सुंदर हे. झालं का नाही? ओके, नाव आय एम रबिंग दिस. आता हा पार्ट हे मी ठेवलंय, मी हे व्हॅल्यू काढून ह्या दोन्ही काढलेत कारण आम्हाला सेक थिटा आणि कोसेक थिटा पाहिजे. बघा विचारसरणी सिंपल आहे. काय टिग्नॉमेट्री, मला एखाद्या मुलाचा फोन आला, मेसेज आला, म्हणून मी म्हटलं गायत्रीचा होता बहुतेक. If you have any problem, again we will do it in different time, not now,
बिकॉज सगळ्यांचा अभ्यास फ्लो व्हायला पाहिजे. नाव टेक 1 minus sec theta upon 1 plus cosec theta is equal to 1 minus 2 upon root 3 1 plus 2. सो आता इथं वरती एलसीएम काढायला पाहिजे. 1 minus 1 2 upon root 3 खाली 2 plus 1 3. नाव वरती एलसीएम कसं काढणार? इथं पण तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल एलसीएम काढायसाठी सर. -2 अपॉन √3 सर. मग इथं 3 दोन्ही √3 झाले. मग सर काय करायचं? थांबा जरा छोटं छोटं लिहितोय. सो √3 अपॉन √3 -2 अपॉन √3 अपॉन 3 करत जायचं. फॉलो करायचं. सिस्टम फॉलो करायची. चुकेल पण नॉलेज फॉलो करा. सेक थिटाची व्हॅल्यू काढली आहे. 1 प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू काढली. आता आम्ही घालणार व्हॅल्यू. आम्हाला माहित नाही. सिंपल लॉजिक. √3 खाली आता काय? आता मला वाटतं इथं जरा करायलाच नको. इथं करूया. ओके. सो प्लस √3 सेम आहे तर वरती ऍडिशन करून टाका. √3 -2 अपॉन √3 आणि खाली 3. तर काय येणार? √3 -2 अपॉन 3 इंटू √3. सो √3 -2 अपॉन 3 √3. काय केलं आम्ही? सेक थिटाची व्हॅल्यू काढली, कोसेक थिटाची व्हॅल्यू काढली आणि घातली. आता बघायचं बरोबर आहे की नाही. काय केलं? बरोबर आहे की नाही याच्याशी मला आता सध्या कर्तव्य नाहीये. आय एम टीचिंग यू हाऊ टू फॉलो. आयडेंटिटी यूज केली. कॉस थिटा आहे ना, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 काढलं. असं हे पण वापरून अगं टॅन थिटा सेक थिटा दिला की हे वापरू शकतो आपण. लक्षात ठेवा. तो काढलं मग घातली व्हॅल्यू. आता चूक का बरोबर? बरोबर यायला पाहिजे कारण सगळ्या गोष्टी आम्ही अशाच घातल्या. येस करायचं का? पुस्तकात आपलं तसंच आहे. सो राईट डाऊन. झाल्यावरती हात वर करा. परत घेतोय मी ट्रिग्नॉमेट्री सगळं तुमचं पहिल्यापासून. नंतर व्हिडिओ पहा, बार पहा म्हणजे तुम्हाला आणखीन छान कळेल. आणि जितके तुमचे 10वीचे विद्यार्थी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, इतर गावामध्ये वगैरे त्यांना पण युट्यूबचा व्हिडिओ पाठवा. जिथं जिथं टीव्ही चॅनल आपलं नाही आहे तिथं पण तुम्ही त्यांची युट्यूबच्या लिंक त्यांना पाठवा. शाळा कॉलेजेसना म्हणजे जिथं जिथं तुम्हाला ओळख आहे त्यांना आणि पाठवा. मग बघूया त्यांना आपण युट्यूबच्या लिंक त्यांच्याकडनं पण व्हॉट्सअपचं कम्युनिकेशन आलं की आपण त्यांना युट्यूबच्या लिंक पाठवत जाऊ. डन. Good. Okay. So I am rubbing it now. Now, there is one more method. What is that method? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या व्हॅल्यूचं मी तुम्हाला सांगितलं होतं एक छोटस पेपर बनवा. अँगल 30, 45, 60 and 90. साइन 30 किती आहे? साइन 45 किती आहे? साइन 60, साइन 90, कॉस 30 त्याच्या व्हॅल्यू किती येतात? टॅन त्याच्या व्हॅल्यू. जर हे माहित असलं संपला विषय. आता बघा कसा विषय संपतो.
आणि हे तुमच्याकडे आहे असं मी गृहीत धरतो, कारण मला असं वाटतंय तुम्हाला मी हे सांगितलेलं होतं आधी. जर केलं नसेल तर तो गुन्हा आहे. इफ आय टेल समथिंग इट मस्ट हॅपन. यू शुड रिस्पेक्ट व्हॉट आय एम टेलिंग अँड बी सिरियस अबाउट युअर स्टडीज. नाही केलं असेल तर चुकीचं आहे बाळांनो ते. आता इथं पहा, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 दिलेला आहे. इथं लिहा सेकंड मेथड. ट्रिग्नॉमेट्रीचं एक पण गणित जे सोपे आहेत ते तुम्हाला सांगितलं मग अशी 3/5 दिलं की के घेऊन कसं करायचं ते करा तुम्ही पहिला एक्सरसाइज. पण ह्या प्रकारची जी गणित आहेत ते तुम्ही स्वतः करू नका. प्रयत्न करा पण बघून करू नका. बुद्धीला गिव्ह प्रेशर टू युअर ब्रेन टू मेक इट मच बेटर. डोंट डू इट. ओके. वाचून करू नका, बघून करू नका. Pressurize yourself and do it. Okay. Next, cos theta is √3/2. Now, what next? Next is, if cos theta is √3/2, then theta is 30 degree. You find out that chart. त्या चार्ट मध्ये जाऊन पहा थीटाची व्हॅल्यू किती येते. 30 येते. मग फाइंड. आता cos थीटाची व्हॅल्यू 30 आहे आणि √3/2 तुम्हाला मिळालंय. साइन थीटाची व्हॅल्यू किती बघा. साइन 30 किती येतं पहा, तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही कोसेक थिटाची व्हॅल्यू किती काढली आहे मगाशी? 2 काढली आहे ना का नाही? थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? इट इज देअर इन युअर बुक. सो फाइंड आउट दॅट व्हॅल्यू. इफ आय एम नॉट रॉंग इट शुड बी अराउंड 1/2. ओके. सो साइन 30 इज 1/2. म्हणजे कोसेक थिटा किती येणार? कोसेक 30 इज 2. नाउ cos थिटा इज √3/2. म्हणून तुम्हाला सेक थिटा किती मिळाला? 2/√3. साइन थिटाची व्हॅल्यू तुम्ही काढली. साइन 30 इज 1/2. कोसेक 30 काय असतो? कोसेक 30 इज इक्वल टू 1/sin 30. म्हणजेच 1/1/2. डिनोमिनेटर का डिनोमिनेटर न्यूमरेटर में जाएगा. सो 2. सो कोसेक थीटा इज इक्वल टू 2. झालं. पुट द व्हॅल्यूज. डायरेक्ट पुट द व्हॅल्यूज. दिस इज सेकंड मेथड. पहिला काय केलं? cos 30 cos थिटा इज इक्वल टू √3/2. स्टँडर्ड असेल तर तुम्हाला जमेल. म्हणजे त्या चौकटीतल्या जर व्हॅल्यू असतील तर हे तुम्हाला वापरता येईल ही मेथड. काही वेगळाच अँगल असला तर काय करणार तुम्ही ते पण बघूया. ती पण आपण मेथड शिकायची. सो cos थिटा इज √3/2. थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. साइन 30 चार्ट वरनं पाहिला 1/2. श्रावणी बरोबर आहे का ग 1/2? साइन 30 पुस्तकात आहे चार्ट. So cosec sin 30 is 1/2. So cosec theta is 2. Now put the values. Cosec 32. कुछ तो आता है. Now what? One minus
बरोबर, मगाशी काढली होती तीच व्हॅल्यू आहे. ओके. सो वी आर डन टुडेज लेक्चर. जास्तीत जास्त आज जे शिकवलंय ह्याला सॉल्व करा. अशा पद्धतीचे गणित असतील पुस्तकामध्ये तर सॉल्व करा. वी विल मीट टुमॉरो ॲट 11:30. श्रुती, मला ते कळू दे काय काय करायचं बाळा, त्याची प्रोसेस करा. ठीक आहे, चलो बाय फॉर नाउ. बाय.